आज पितृमोक्ष अमावस्या आणि या पितृमोक्ष अमावस्येला आपलं जे पितर असतात किंवा मग आपले जे पूर्वज असतात त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आज पूजा केली जाते आणि ती पूजा म्हणजे अमावस्या पितृमोक्ष अमावस्या या दिवशी केली जाते. आणि उद्देश काय तर त्यांचं जे काही आत्मा आहे त्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी ही पूजा असते. आणि ही पूजा काय तर छान असं अन्नपदार्थ म्हणजे त्यांना आवडणारे जे पदार्थ असतात ना ते तयार केले जातात. छान पात्र सजवलं जाते आणि पात्र सजवून त्याची पूजा केल्यानंतर ते गाईला लावल्या जाते किंवा मग कावळ्याला लावल्या जाते. तर मग हे सगळं करताना हे मी अगदी माझ्या बालपणी किंवा लहानपणी मी हे सगळं बघितलेलं आहे. अगदी माझंही बालपण बऱ्याचपैकी खेड्यात गेलेलं आहे आणि खेड्यातनं हे खूप धार्मिक भावनेनं करतात. तर हे सगळं मी जवळून बघितलेलं आहे. पण हे सगळं जवळून जरी बघितलं असलं ना तरी माझ्या डोक्यातनं अनेक प्रश्न निर्माण व्हायचे की हे जे काही आत्म्याच्या शांतीसाठी जे काही करतात ना तर जेव्हा आपले हे पूर्वज होते जिवंत होते तेव्हा मग हे सगळं असं त्यांच्यासाठी केलं असेल का? जिवंतीपणी त्यांना छान जेवण घातलं असेल का? त्यांचा आदर केला असेल का? त्यांना प्रेम केलं असेल का? त्यांच्यासोबत बोललं असेल का? मला अशा अनेक त्यांच्याविषयी असे प्रश्न पडतात. आणि हे सगळं जर आपल्या पितरांचं किंवा मग आपल्या पूर्वजांचं जर केलं असेल तर मग मला सांगा तेव्हाच त्यांचा आत्मा शांत झाला असेल नाही का? त्यांना आनंद झाला नसेल का? आणि जेव्हा ते निघून गेले तेव्हा मग कसला आत्मा आणि कसलं मग ते परत येईल नाही का? आत्मा शांत झाला तर मग परत येणार नाही ना. मग आता पूजा करायची किंवा मग इतकं सगळं करायची खरंच गरज आहे का? हे मला पडलेले प्रश्न आहेत. सगळ्यांनाच पडतील असं नाही, पण मला पडलेले प्रश्न असल्यामुळे मी हे सगळं सांगत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हालाही असे प्रश्न पडतात का? आणि तुम्हाला नाही वाटत का की जोपर्यंत व्यक्ती आहे जिवंत आहे तेव्हाच त्याचं सगळं करावं, प्रेमाने करावं, आदराने करावं, म्हणजे जेणेकरून त्यांचा आत्मा शांत होईल आणि जेव्हा निघून जाईल तेव्हा त्यांच्या आत्म्यासाठी आपल्याला पूजा करायची गरज पडणार नाही असं मला वाटते. तर मैत्रिणी, तुम्हाला काय वाटते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.